करतायत वाटतं, पण हे यांना सांगायला नको की पिंजऱ्याचं दार उघडं ठेवून जॅनीला सखूच्या अंगावर सोडून तिचा परस्पर बळी द्यायची तयारी करून आलो म्हणून उशीर झाला. हा गोवा काय किती उशीर? अहो दरबारी लखोटा घरीच विसरलो होतो, म्हणून तो माघारी परत आणायला गेलो होतो, म्हणून उशीर झाला. चला हा दाखवूया परवाना शिपायाला. परवानगी. चला 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 चला. हा बघा. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. चला. कसंही करून त्या तिघांना थांबवायला हवं. बाबाजी मठात आहेत, इथे कोठडीत नाहीत, हे कोणालाच समजता कामा नये. ओ बाई, कुठे चाललात? हे घर नाही तुमचं. अहो ती 3 माणसं आत गेले ना, त्यांच्या सोबतच आहे मी. मला जाऊ द्या. काय बी सांगू नका, आम्हाला लेखी परवानगी पत्र लागतं. अहो ते ते देऊन गेले ना हा परवाना. तुमच्या हातात आहे ना, मग झालं तर मला जाऊ द्या. बाई काय पण बोलू नका, आम्ही सांगितलं ना तुम्ही आज जाऊ शकत नाहीत. चला निघा. असं काय करताय? हा जण खूप महत्वाचा आहे हो माझ्यासाठी. मला जाऊ द्या ना आतमध्ये. नाही सांगितलं ना, उगा परत विचारू नका. तुम्ही मला आज जाऊ दिलं नाही ना, तर मी या दगडावर माझं डोकं आपटेन आणि जीवन देईन. बोला देऊ का? नाही जा तुम्ही जा. हा दिगू पाटील, भास्कर बुवा, दिगू बोल बोल, माझी शिवली कुठं आहे? बोल, नाही तर आज मी तुला. पाया पडती ग. अगं पदर पसरती. बोल ना माझी शिवली कुठं आहे? बोल ना. अगं लहान असून बी सकुताई म्हणून मानच दिला ना ग म्या तुला. रातच्याला तू माझ्या घरी आलीस आणि म्हणलीस का घरच्यांनी मला डांबून ठेवला आहे, मी उपाशी आहे. अगं तवा म्या शिवलीला तुझीच गोष्ट सांगत होती. सकुताई म्हणजे महिषासूर मर्दिनी आहे. तिनं बाबाजीला पळवून लावलं. अगं कौतिकच केला ना म्या तुझं, तरी मी तू असं का करती? बोला. अगं जना, काही सगळं मी नाही ते बाबाजी करतायत, आणि मी कधीच सासूबाई माझा छळ वगैरे करतायत हे सांगायला जाणार नाही. तू मला ओळखत नाहीस का ग? अगं आपल्या घरचे कागळ्या दुसऱ्यांकडे करणं हे माझे संस्कारच नाहीये. उमाई अप्पांनी नेहमी आपलं दुःख आपल्या जवळच ठेवावं असं शिकवलंय मला. जना का ग माझ्यावर विश्वास ठेव. हे सगळं मी नाही केलंय, त्या बाबाजींनी केलंय. आहोस काळ कोठडीत गेलेत बाबाजींना बघायला. ते तिथे नाहीयेत हे कळल्यावर विश्वास बसेल सगळ्यांचा. बाबाजी सावध व्हा, बाबाजी सावध व्हा. अहो दिगू आणि पंच तुम्हाला बघाया काळ कोठडीकडे गेलेत. अहो तुम्ही तिथे दिसला नाही तर 3-13 वाजतील. समद किटा तुमच्यावर येईल. अहो बाबाजी सावध व्हा, आपण पकडले जाऊ. अहो पुन्हा इथून पळून जावं लागल. ह्या वेळेला गावाला काळ कोठडीत नाही तर सरळ नरकात पाठवतील. जागे बाबाजी, बाबाजी जागे व्हा, बाबाजी जागे व्हा. हो बाबाजी जागे व्हा.
बघा पाटील, बाबाजी नाहीये तिथे. नाही नाही बाबाजी, बाबाजी काय हा चमत्कार. हे इथे कसे आले? तुला काय हवंय? जीव हवाय? माझा घे. हवं तर माझ्या कातड्याचे जोडे करून घाल ग, पण माझ्या शिवलीला जिवंत सोड. तिची काय बी चूक नाही. दया कर. जरा कम. सनाका, अगं तुला आता पटत नाही तर मी काय करू? तुला कसं आणि काय काय समजाव? अगं हे सगळं मी नाही करत आहे, हे सगळं बाबाजी करताय. दुसरी नावं घ्यायची नाही. बऱ्या बोलानं बोल, माझी शिवली कुठं आहे? मी तुला विनंती केली, पाया पडली, तरी बी तुला पाजरच फुटला. काळीच नाही तर मी तरी काय करू? कापूनच टाकते तुला. त्याशिवाय माझं लेकरू गावायचं नाही मला. तुम्ही मला या अंधार कुठे दाबलं, लय वाईट केलं तुम्ही. गावावर संकट येणार आहे, घोर संकट. माझे गरीब भक्त वाचवा वाचवा म्हणून टाव फोडतील आणि मी त्यांना वाचवायला नाही जाऊ शकणार. अरे